मित्रांनो, आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत, सेवकरी आहोत. सर्वांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो किंवा स्वामीची भक्ती करत असतो. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही. तर मित्रांनो, प्रत्येकाला स्वामीचे अनुभव येतात, असे काही नाही. काहींना स्वामीचे चांगले अनुभव येतात तर काहींना वाईट येतात. तर आपण असाच एक अनुभव वाचणार आहोत. आजचा जो अनुभव आहे तो राजेंद्र नलवडे दादांना आलेला असा अनुभव, खूपच चित्तथरारक असा अनुभव आहे आणि त्यांच्यासोबतच अंगावर शहारे देखील येणारे आहेत. चला तर मग आता अनुभव त्यांच्या शब्दांमध्येच वाचूया. मी राजेंद्र नलवडे, मी उस्मानाबाद येथे राहतो. अगदी काही वर्षापूर्वीचा अनुभव आहे. मी गेल्या 21 वर्षापासून स्वामींची सेवा करत आहे. आमच्यामध्ये स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, पण माझ्या इतकी सेवा घरांमध्ये कोणी करत नव्हतो. माझ्या इतका विश्वास स्वामींवर कोणी ठेवत देखील नव्हते. माझ्या स्वामींच्यावर श्रद्धा, विश्वास होत सर्वजण स्वामींची भक्ती करत होते, सेवा देखील करत असायचे. मात्र मी या सेवेमध्ये जरा जास्तच उतरलो होतो. अगदी सकाळी मी 5 वाजता उठून स्वामींची सर्व पारायणे सेवा करत असतो आणि त्यांच्यानंतर 7 वाजता मी माझ्या ऑफिसला जाण्यासाठी निघतो. स्वामी सारामृत, गुरुचरित्र अगदी हजारेच्या पटीमध्ये मी सर्व वाचलेले आहेत. अनेक सेवाही मला माहीत आहेत. आमचे सर्व चांगले होते. आमच्या घरामध्ये एकदम सुख सुविधा होत्या. माझी फक्त एवढीच अडचण होती की आमच्या लग्नानंतर 12-13 वर्ष झाली तरी आम्हाला मूल होत नव्हते आणि त्यासाठी आम्ही स्वामी सेवाही केली. आम्ही अनेक हॉस्पिटल देखील दाखवले, पण माझ्या पत्नीच्या पोटामध्ये काहीतरी अडचण होती आणि त्यामुळे डॉक्टरांनी बाळ होणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. पण प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्याला एक बाळ हे व्हायला पाहिजे आणि तसं मलाही वाटत होतं. आपल्याला एक तरी बाळ असावं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न देखील करत होतो आणि त्यासाठी मी किती उत्सुक आहे हे माझ्या पत्नीला देखील माहीत होतं. आणि त्यावेळीचा जमाना थोडा वेगळा होता. बाळ नाही झालं तर दुसरे लग्न कर किंवा अंधश्रद्धा भरपूर पसरत होते. कारण जी अडचण होती ती माझ्या पत्नीला होती. त्याच्यामुळे मला घरात सर्वजण म्हणत होते की तू दुसरं लग्न करून घे, पण मला अजिबात असं करायचं नव्हतं. हो जरी नसलं तरी आम्हाला एकत्र सुखाने संसार करायचा होता आणि घरातल्यांची विचार होते ते एकदम जुने होते आणि त्या काळामध्ये माझ्या पत्नीला ते थोडेफार त्रास देखील देत होते. हे असेच काहीतरी बरेचसे वर्ष निघून गेले. बघता बघता 11-12 वर्ष निघून गेले. पण माझ्या स्वामी सेवेला 21 वर्षापासून मी सेवा करत होतो आणि त्याच्यापेक्षा देखील जास्त झाली असेल. स्वामीचे नाव मी कधीच घ्यायला विसरत नव्हतो. मी कुठे बाहेर गेलो किंवा जेवताना इतर ठिकाणी नुसता स्वामींचा नामजप करत होतो. अचानक माझी पत्नी आजारी पडली आणि इतकी आजारी पडली की अगदी आम्ही तिला खूप हॉस्पिटलमध्ये दाखवले आणि शेवटी निदान असं समजलं की तिला कॅन्सर झाला आहे. त्यासाठी तिला खूप प्रयत्न केले. अगदी 3-4 वर्षांनी प्रयत्न करत होतो. त्यानंतर तिच्यासाठी ती वाचावी म्हणून माझे स्वामीकडून खूप प्रार्थना असायची. तेव्हापासून मी पारायणाला सुरुवात केली आणि पारायणाला मी सुरुवात केल्याने 7वा माझा पारायणाचा दिवस होता. तेव्हापासून पारायण सुरू होते आणि त्याच दिवशी आम्हाला या जगातून ती सोडून गेली. इतकं मोठं दुःख आणि इतकं मोठं संकट माझ्यावर आलं होतं की मी कुणाला काही देखील बोलू शकत नव्हतो आणि त्यातून सावरणं खूपच अवघड होतं. एवढी सेवा करून सुद्धा स्वामींनी मला हे फळ दिलं, हे स्वामींची प्रचिती. त्यावेळेस मी स्वामींवर खूप नाराज झालो होतो. इथून पुढे मी स्वामींना हात जोडून सांगितलं की मी स्वामी सेवा करणार नाही. यापुढे माझी कोणतीही सेवा राहणार नाही आणि तुमचे नाव देखील घडणार नाही. तिथून पुढे काही दिवस मी स्वामी सेवा बंद करायचं ठरवलं आणि त्यानंतर घरच्यांच्या अडचणीमुळे मला दुसरं लग्न करावं लागलं. घरच्यासाठी मी फक्त दुसरं लग्न केलं आणि त्याच एकाच वर्षामध्ये मला बाळ वगैरे झालं आणि बाळ झालं ती मला पहिली मुलगी झाली. जी कन्या होती, आमच्याकडे कोणीतरी वारलं तर त्याच्या एक खून म्हणून ठेवतात. अगदी पायाला किंवा पाठीला काहीतरी निशाणी असते. ती पुढच्या जन्मामध्ये ती आपल्या घरात यावी म्हणून किंवा काहीतरी आलावं म्हणून. त्याच पद्धतीने मी जेव्हा पत्नी मेली तेव्हा तिच्या पायाला काळी अशी रेष ओढली होती आणि ज्यावेळेस मुलगी जन्माला आली तेव्हा त्यांची वारलेली पत्नी पोटाला आली असेल असं मला वाटलं. त्याच्यानंतर जेव्हा बोलायला शिकली तेव्हा ती पहिला शब्द स्वामी असाच उच्चार करत असे. ती आता 6 वर्षाची आहे. ती खूपच स्वामी सेवा करते. तिने पुन्हा एकदा मला स्वामी सेवेमध्ये आणलं. बऱ्याचशा गोष्टी मला पटवून दिल्या. ती 6 वर्षाची आहे, पण मी तिच्याकडे बघून सेवा करायला लागलो आणि ती माझ्या घरात आली आणि त्यामुळे आमचं घर पूर्णपणे बदलून गेलं.
जशी काही लक्ष्मी येते त्या पद्धतीने आमच्या घरात वातावरण तयार झालं. माझं घर संपूर्ण उजळून गेलं तिच्यामुळे. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभरून यायला लागले. काही महिन्यापूर्वी एक साधू संत आमच्या घरी आले होते आणि त्यावेळी सर्व भाविक भागीत बोलून सांगितले की ज्यावेळेस माझ्या मुलीला बघितलं तेव्हा त्यांनी सांगितले की तुझी खूप इच्छा होती ना की तुला बाळ यायला पाहिजे, आणि तुझी पत्नी जी होती तिची सतत स्वामीकडे एकच मागणं होतं की मला मृत्यू द्या, आम्हाला यांच्याच पोटी जन्म द्या, कारण त्यांना माहीत होते की मला बाळ होणार नाही. कारण तिचा स्वामीकडे हट्ट होता, स्वामी मला माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची आहे, मला मरण द्या आणि परत यांच्या पोटी मला जन्म द्या. आणि तिच्या आईच्यासाठी आणि तिच्यासाठी स्वामीने तिचं ऐकलं, तिची इच्छा पूर्ण केली आणि आज तुझी देखील इच्छा पूर्ण झाली. एक सुंदर मुलगी झाली. आज आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही, प्रेमाची कमी नाही किंवा कोणत्याच गोष्टीची आजपर्यंत आम्हाला कमी भासली नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.